जालन्याच्या भोकरदन तालुक्यातील सोयाबीन पिकं पडू लागली पिवळी। पावसाअभावी पिकं पिवळी पडू लागल्याने शेतकरी मात्र चिंतेत। जालन्याच्या अंबड तालुक्यात मोसंबीवर मगरी रोगाचा प्रादुर्भाव, मोसंबीची फळगळ होत असल्याने शेतकरी मात्र चिंतेत। राज्यामध्ये अवकाळी पावसामुळे 3 लाख हेक्टरहून अधिक क्षेत्रावरील पिकं बाधित, पीक नुकसानीचे पंचनामे पूर्ण झाल्याची माहिती। पश्चिम विदर्भात मागील 8 दिवसांपासून पावसाची दांडी, तुषार सिंचनाच्या माध्यमातून पिकांना पाणी देण्याची वेळ, पावसानं आणखी दांडी मारल्यास शेतकऱ्यांवर ओढवणार दुबार पेरणीचं संकट। खानदेशात एकीकडे पावसाची तूट तर दुसरीकडे युरियासह डीएपी खतांची टंचाई, शेतकऱ्यांच्या तक्रारीनंतर भरारी पथकाकडून कारवाई सुरू। कांदा खरेदी केंद्रावर नियंत्रणासाठी राज्य सरकारची दक्षता समिती, अनियमितता आणि भ्रष्टाचाराचे अनेक प्रकार समोर येत असल्याने शासनाचा निर्णय। खरीप पीक विमा योजनेला शेतकऱ्यांचा अल्प प्रतिसाद, पीक विमा योजना नवीन निकषांवर आधारित असल्याने शेतकऱ्यांनी फिरवली पाठ, विमा मिळेल की नाही शेतकऱ्यांना शंका। वाशीमध्ये 2.5 एकर क्षेत्रावर हळद पेरून त्यात आंतरपीक म्हणून सोयाबीनची पेरणी, पोषक हवामानामुळे दोनही पिकं जोमात वाढत असल्याने शेतकऱ्याचा अनोखा उपक्रम यशस्वी। खेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या चाकण येथील महात्मा फुले मार्केट यार्डमध्ये कांदा, बटाटा आणि पालेभाज्यांची विक्रमी आवक, पालेभाज्यांची भरघोस आवक असून सुद्धा भाज्यांचे भाव तेजीत। जालन्याच्या बाजारामध्ये 60 रुपये प्रति किलोनं शेवग्याची विक्री, शेवग्याच्या भावात वाढ झाल्यानं सर्वसामान्यांच्या खिशाला मात्र कात्री। चियाच्या दरात 4,600 रुपयांची घट, मागील आठवड्यात चियानं वाशिम बाजार समितीमध्ये घेतली होती तब्बल 24,501 रुपये प्रति क्विंटल इतकी विक्रमीची। रत्नागिरी जिल्ह्यात शेतकरी पारंपरिक शेतीकडे वळावा यासाठी चिखल नांगरणी स्पर्धा, नांगरणी स्पर्धेमध्ये अनेक स्पर्धकांचा बैलजोड्यांसह सहभाग।